मला हे बोलत होते कोमल आपल्याला की तुम्ही कोणत्या भरोश्यावर चाललेत पुण्याला, तुम्हाला माहिती का खर्च किती येतो, तिथलं भाडं, तिथलं खर्च, तिथं शिक्षण पोरांचं. तर तुम्हाला माहिती आहे का तिथे पुण्याला जे आहे कोमलला आणि मला एक जॉब लागलेला आहे. आता तो जॉब काय आहे ते मी तुम्हाला सांभाळा, सगळ्यांना सांभाळ नाही का, कोमलला बी सांभाळते तू एकटा. असं थोडीच असतंय नाही का, माय असल्यावर लेकरं वाटलं ना बा. तेच आता परी पण मोठी झालेली आहे, पिऊ पण मोठी झालेली आहे थोडी, अजून एखाद महिना 2 महिन्यांनी ते काम लागू शकतं, म्हणजे जूनला पण नाही. बारशेचा काय मेळ आहे, तुम्ही खरेदी केली का नाही कोमल? काहीच नाही केली. मग कधी करणार आहे? अजून 4 दिवस राहिले, 4-5 दिवस. मग मेन माणूसच नाही घरी, कोण खरेदी करणार? बोला ना मेन माणसाला. हे काय मेन माणूस? कॅशियर. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? इकडे कोमल आहे. नमस्कार. काल व्हिडिओ नाही केला तुम्ही? नाही असं नका करत जाऊ, काही लोक वाट बघतात व्हिडिओची, काही लोक नाही बघत, काही लोक बघतात त्यासाठी व्हिडिओ बनवत जा. तर कोमल आपल्याला बरेच लोक विचारताय, म्हणजे आता मी या गोष्टीचं तुम्हाला सांगतोय काय विषय काय नाही. तर खूप सारे लोक आम्हाला विचारत होते की तू कोणत्या बेसवर पुण्याला शिफ्ट होतोय, पुण्याचा तुला खर्च माहिती का, हे माहिती का. तर तुम्हाला सांगण्यात आम्हाला अत्यंत आनंद होतोय, सांगतो काय गोष्ट आहे पुढे व्हिडिओमध्येच. पण त्यापूर्वी आपल्या घरी आज काय चालू आहे ते देखील दाखवतो तुम्हाला. तर इकडं आहे परी 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 तसं नको ही पुरण सोबत खेळली बघ, सोप्यावर अशी खेळते ना, मला बिलकुल आवडत नाहीये. परी परी खाली खेळत जा ना, तिने खाण्यासाठी घेतलं ते असं करायला लागली, ऐकत नाही ती. आज घरी काय आपल्या कुमारिका जेवण घालायचं. कुमारिका, हा मग ते मला एक सांग, कुमारिका जेवण घालणं वेगळं आहे आणि सुवासने जेवण घालणं वेगळं आहे. तर मग तुम्ही सुवासने का बरं सवासीन करता तुम्ही? ते तोंडात बसलेलं कुमारिका जेवणार. तर इकडे पुण्याला आता झाले 10 दिवसच राहिलेले आहेत. तर हे आईचं म्हणणं आहे की इकडे एकदा कुमारिका जेवण करून घालायचं आणि नंतर निघायचं. तर हे पुरण वगैरे टाकलेलं आहे. काय काय केलंय मग आज? पुरण झालंय, खिचडी झाली. आम्हाला बी हेच एक खायला आज, दुसरं काही? दुसरं काय करायचं ते तुमच्या डब्यापर्यंत सगळं स्वयंपाक होते. बरं ये इकडे कोमल, आपण जरा गप्पा आणूया. तुम्ही विचार की काम धंदे चालू आहे, तू काय बायकासोबत गप्पा आणतो. तर तसं समजा, कुठं बसते तू? इथेच बस. परीनं सगळा पसारच घालून ठेवला. त्यांचे कामं चालूच राहते, 10-15 मिनिटांनी काही फरक पडणार नाही आहे जेवढा मी बोलतोय. तर हो, तर बरेच लोक मला हे बोलत होते कोमल आपल्याला की तुम्ही कोणत्या भरोश्यावर चाललेत पुण्याला, तुम्हाला माहिती का खर्च किती येतो, तिथलं भाडं, तिथलं खर्च, तिथं शिक्षण पोरांचं. तर तुम्हाला माहिती आहे का तिथे पुण्याला जे आहे कोमलला आणि मला एक जॉब लागलेला आहे. आता तो जॉब काय आहे ते मी तुम्हाला सध्या सांगणार नाही आहे, कारण की कसं असतं माहिती आहे का, जोपर्यंत काम होत नाही ना तोपर्यंत आपण ते सांगायला नाही पाहिजे. तर जॉब कोणाकोणाला बघितला आहे आम्ही ते सांगतोय तुम्हाला. मी आहे, कोमल आहे, सुदर्शनला पण बघितलेला आहे, कारण की त्याला यायचं आता फिक्स झालेलं आहे ऑलमोस्ट. तर आमच्या तिघांसाठी आम्ही जॉब बघितलेला आहे आणि त्याची पेमेंट पण चांगली भली आहे, जेणेकरून आमचं घर चालन एवढी तरी आहेच मिनिमम. आणि तुम्ही म्हणत असाल की तू यूट्यूबच्या भरशावर जातो आहे का, की तुला असं तसं, तर नाही. तुम्हालाही माहिती आहे यूट्यूबचे व्ह्यूज आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या नाही, त्यामुळं त्या भरशावर तर नाही जातो आहे. ते जे काम आहे ते खूप चांगलं काम आहे, आम्हाला सुटेबल काम आहे, आमच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार काम आहे, त्यामुळं आमच्या आवडीचं काम आहे. आणि तुम्हाला माहिती, लास्ट टाईम 5 दिवस मी गेलो होतो, त्यावेळी 2च व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटले, कारण की 3 दिवस मी ते काम बघून आलो आहे. काय नाही, म्हणजे माझ्या पहिल्यापासून माझ्या डोक्यात होते की आपल्याला ते काम करायचं आहे. आणि कोमलला पण आता जरा कामासाठी काढावं लागणार आहे. कोमल, तुझी इच्छा आहे का काम करण्याची? करण का? आणि तुम्हाला माहीत नसेल कोमलला काम पण केलेलं आहे याच्या आधी, म्हणजे लग्नाच्या आधी पण. आणि झाली आता पिऊ पण थोडी मोठी झालेली, त्या मला काय काम आहे ना घरी, लेकरं सांभाळ. मी काय काम करणार पप्पा? आहे ना, तुला लेकरं सांभाळायची घरी. मी इथं पण सांभाळते, दुसरं काम मग इथंच सांभाळा, आम्ही जातो पुण्याला. जा म्हणतो मी, आम्ही पिऊला सांभाळा, सगळ्यांना सांभाळ नाही का. कोमलला बी सांभाळते तू एकटा. असं थोडीच असतंय नाही का, माय असल्यावर लेकरं वाटलं ना बा. तेच आता परी पण मोठी झालेली आहे, पिऊ पण मोठी झालेली आहे थोडी, अजून एखाद महिना 2 महिन्यांनी ते काम लागू शकतं, म्हणजे जूनपासून स्टार्ट होणार आहे. तर आपल्याला मे महिना काढायचा आहे, एप्रिल तर जेव्हा संपल तेव्हाच आपण निघणार आहोत इथून, म्हणजे 25-30 तारखेला आपण इथून शिफ्ट होणार आहोत.
तर मे महिना संपला की एप्रिलमध्ये म्हणजे जूनमध्ये डायरेक्टली आपल्याला ते काम लागणार आहे. आता ते तुम्ही गेस करू शकता की काय काम असेल, पण मी तुम्हाला सांगणार नाही सध्या तर नाही सांगणार, कारण की मला तर ते योग्य नाही वाटत. मला फक्त हे तुम्हाला सांगायचं होतं की आम्हाला काम लागलेलं आहे, कारण की बरेचसे लोक अजूनही कमेंट करतायत की दादा गावचं घर सोडून जाऊ नको, तिथं तुला भाडं नाही, असं नाही तसं नाही. पण त्या गोष्टी सगळ्या खऱ्या आहे, पण जर कधी माणसाला पुढे जायचं असेल तर काही ना काही ठोस निर्णय घ्यावाच लागतात. आता माझे वडील जे होते ते त्यांचे गाव जे होतं त्यांचं गाव सोडून ते जालन्याला शिफ्ट झाले होते, ते पण रिस्क घेऊन झाले होते ना, तर आता इथं स्टेबल झाले. तसंच मलाही माझ्या लाईफमध्ये काहीतरी रिस्क घ्यावं लागणार आहे, आणि रिस्क घेतल्याशिवाय काही हे नाही आहे ना, म्हणजे पर्यायच नाही त्या गोष्टीला. त्यामुळे मला असं वाटतं आहे की तर मी आता पुण्याला शिफ्ट झालो पाहिजे, आणि फॅमिली सोडून मी नाही राहू शकत, त्यामुळे फॅमिलीलासुद्धा सोबत घेऊन जातो आहे. कोमलची आणि माझी जी पेमेंट येणार आहे त्यामध्ये ते सगळं आमचं व्यवस्थित घर चालणार आहे. राहिला प्रश्न राम आणि रोहिणीचा, तर राम भाऊ पण काम त्याचं पण ऑलमोस्ट डन झालेलं आहे, आणि तो जो म्हणतो आहे की भाऊ म्हणतो येऊ नको हे नको, मी त्याला कुठेही जसं म्हटलेलं नाही आहे, मी त्याला घेऊनच जाणार आहे सोबत. रोहिणीला पण घेऊन जाणार आहे, आणि ते पण काम बघणार आहे. रोहिणीला सध्या काम नाही, रोहिणी सध्या बाळला आणि तर तिनं घरीच राहिलं पाहिजे. फक्त राम भाऊ जे आहे तो डिशचं जे एअरटेल वगैरे काय एअरटेल फायबर असेल, जिओ फायबर असेल, त्यामध्ये तो काम करू शकतो. तर असा काही पूर्ण विषय म्हटलं, चला तुमच्यासोबत शेअर करूया. बाकी यांचं आईचं काय चाललं आहे चला बघू. चला हां, हिचं खेळतो. हां, चांगला सोफा खराब कर, बघ कसं केला आहे कोमल तिने. काय करता येईल बरं याचं सांगा बरं, हे सगळा सोफा खराब केला. हां, इकडं सोनल बसलेली आहे. पिऊला आण ना जर कोमल, कस काय झोपलेलं का, झोपलेली का? हे बघा इकडं, तिला ओळखता का तुम्ही? चल ग बाई, चल ग बाई, तोंडात हात काढ ग बाई. चल 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 चल, ते पप्पा आले तुझे, उठ. आज लय झोपली, आणि इकडं इकडं हात लावलं की लगेच कसं या लेकरं उठलेत ना लगेच त्यांच्या माईला घेऊन बसावं लागेल. आज यांना काम खूप आहे, त्यामुळे यांना मी काही उठवणार नाही आहे, पिऊला बी नाही आणि ऋतूला पण नाही. बारशाचा काय मेळ आहे, तुम्ही खरेदी केली का नाही कोमल? काहीच नाही केली. मग कधी करणार आहे? कारण 4 दिवस राहिले, 4-5 दिवस. मग मेन माणूसच नाही घरी, कोण खरेदी करणार? बोला ना मेन माणसाला. हे काय मेन माणूस, कॅशियर. मला वाटलं की तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय. मला वाटलं तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय. त्यांच्याबद्दल त्यांचा रात्री विषय झालेला आहे. आपले तिघाला शेम कपडे घेऊन, पोरीला हिला त्यांचं म्हणजे मला ताईबद्दल बोलायचं. ताईबद्दल का? तू आमचा बॉस ताई का ग? काय करायचंय मग? करू ना, ते येणार म्हणले ना ताई, 19ला येईल म्हणे, 20ला. हा, पण आपल्याला 20ची तयारी करावं लागेल ना. करून 2-3 दिवस आहे ना आपल्या. तर असा इथं बाहेर मंडप टाकायचा विचार चालू आहे, आणि दोन्ही बाळांचं जे आहे सोबत बारसं करायचा विचार चालू आहे. बघू आता काय होतंय. परीनं सगळं खराब करून टाकलेलं आहे, तिला काय करावं मला समजत नाही. परी, पुण्यात नेत नाही. हे परी, आज परीचं जे टी शर्ट आहे ते माझ्या टी शर्ट सोबत मॅच झालेलं आहे. आम्ही दोघांना सेम सेम घातला आज. परी बघ, तुझ्यासारखं टी शर्ट घातलं मी, छान छान का? उतर खाली, तू आई झटकून घेते. उतर आता, उतर. सगळा पसरा पांगून ठेवला तू. आई हाय, उतर 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 उतर. इकडे ते दोघे जण स्वयंपाक करताय आता, आणि दुपारी जेवण वगैरे ह्या महिन्यात घालत असते का? चैत्र महिना आहे ना, चैत्र महिन्यामध्ये घालत असतं. कपडा आण बाई, कपड्याने पुसा लागेल, ते तसं निघणार नाही. हां, तर चला, तुम्हाला तेच सांगायसाठी हा व्हिडिओ बनवला होता. काल बरेच लोक व्हिडिओची वाट बघत होते, मला पर्सनली DM सुद्धा आले की दादा प्लीज दररोज व्हिडिओ टाकायचा आहे. हां, खाली घाण करणार आहे का? नाही ना. हां, तर म्हटलं चला सांगावं. तर काम भेटलेलं आहे, आणि मला एवढं कळतं की आयुष्यात काम करण्याशिवाय पर्याय नाही आहे. तुम्ही कुठेही जा, कसेही जा, कितीही लांब जा, तुम्हाला काम करावंच लागणार आहे. कोमल 1 सेकंड थांबतेस का? हां, कोमलला मिक्सर आणलं इकडे काढायसाठी, त्यामुळे म्हटलं 1 सेकंड थांब म्हटलं. तर काम करण्याशिवाय माणसाला पर्याय नसतो, आणि यावेळेस मी कोमललाही माझ्यासोबत घेऊन जाणार आहे कामाला. आम्ही दोघंही मिळून काम करणार आहे, तर ती एक खूप छान गोष्ट आहे. मला वाटतं तिला आवडेल कदाचित काम करायला. कोमल आवडेल तुला? माझ्यासोबत आवडेल का एकटं आवडेल काम करायला? कसं पण आवडेल.
सोबत चांगला आवडेल का? कारण की मी कोमलला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि समजून सांगू शकतो. तिला कामाचा एक्सपिरियन्स आहे, तिने लग्नाआधी काम केलेलं आहे. हां, तिला तेव्हा 6,000 रुपये पेमेंट होती आहे ना बाई. आणि किती महिने केले? 2 महिने की 6 महिने? आणि एवढे सगळे करून तू फक्त 6,000चा मोबाईल घेतला एक? नाही हो. मग ते नाही काम केलं त्याच्याने नाही मोबाईल मग? त्याच्या आधी होता मला. कामातून नाही घेतला? नाही, त्या अक्षयचं काम होतं ना कॉम्प्युटरवर, ते केलं होतं त्याने 10,000 रुपये घेतले होते. त्याला 9,000चा मोबाईल. म्हणून आम्हाला काही काम नवीन नाही आहे. प्रॉब्लेम इथं असं होतं तर माझं दुकान होतं, रामभाऊला काम होतं, दादा पण काम करायची, त्यामुळं घरच्या लेडीजला काम करायची गरज नव्हती. पण पुण्याला गेल्यानंतर मला वाटतं लेडीजनं पण जेंट्ससोबत काम करायला पाहिजे आणि घराला हातभार लावला पाहिजे. त्याच पद्धतीनं काम करूया. आता पेमेंट किती आहे काय हे मी तुम्हाला नंतर कधी सांगेन. फक्त एक गुड न्यूज अशी आहे की आम्हाला काम भेटलेलं आहे आणि आम्ही त्यामध्ये हॅप्पी आहोत. काम काय आहे आणि पेमेंट किती आहे हे मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल जेव्हा ते चालू होऊन जाईल. काय तशी तुम्हाला आमच्या आता शिफ्टिंगची लगबग वगैरे किंवा बारसेची तयारी हे सगळं व्हिडिओ दिसणारच आहे. आणि पुण्याला गेल्यानंतर पण तुम्हाला ते आता जेव्हा काम चालू होईल तेव्हा तर मी तुम्हाला माहिती आहे माझ्या पोटात काही गोष्टी राहत नाही. मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असतो, तर तेव्हा तुम्हाला नक्की त्या गोष्टी सांगेल मी. हा ओमदादाचा वादा आहे तुम्हाला, त्यामुळे आता जरा सस्पेन्स राहू द्या काय काम आहे म्हणून. काम नाही सांगू शकत सध्या, पण चांगला जॉब आहे, गव्हर्नमेंटचा आहे आणि व्यवस्थित आहे, एवढं ध्यान ठेवा फक्त. चला आता यांना आता कुमारिका जेवणचा व्हिडिओ वगैरे कोमल घेशील थोडंसं नंतर? हां, पिऊन घेऊन दिला तर घेईन म्हणे. त्याने जर कधी व्हिडिओ घेतला तर उद्याच्या व्हिडिओ तुम्हाला कुमारिका जेवणाचा व्हिडिओ दिसणार आहे. चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.